x इक्वल्स टू ए टी टू दी पॉवर 4 आणि y इक्वल्स टू आहे 2a स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला dy/dx काढायचं आहे. आपल्या या ठिकाणी दिलेलं आहे x इक्वल्स टू ए टी टू दी पॉवर 4 आणि y इक्वल्स टू 2at स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला dy/dx काढायचं तर अगोदर काय करायचं, या ठिकाणी दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. x इक्वल्स टू एक दिला आहे, x हा सुद्धा व्हेरिएबल आहे आणि या टी काय आहे, हा पॅरामीटर आहे. या ठिकाणी y आहे, इथं सुद्धा काय पॅरामीटर t आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. पहिले इक्वेशन कन्सिडर करायचं. इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करा. x इक्वल्स टू ए टी टू दी पॉवर 4 differentiate x with respect to t. ठीक आहे. x ला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू काय आहे, या ठिकाणी t आहे. तर हे काय होईल बघा, dx/dt इक्वल्स टू ये कॉन्स्टंट आहे d/dt आणि t टू दी पॉवर 4. या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय केलं आपण, या ठिकाणी d/dt इथं जर d/dt लिहिलं. ओके. दॅट इज इक्वल्स टू ये टी टू दी पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक्स टू दी पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो आपण, n एक्स टू दी पॉवर n-1. तसंच या ठिकाणी बघा, हा 4 टी टू दी पॉवर 4-1 म्हणजे काय झालं, या ठिकाणी 3. ओके. हे भेटलं आपल्याला dx/dt इक्वल्स टू dx/dt इक्वल्स टू आपल्याला भेटलं ये हे 4 आपण सुरुवातीला लिहू 4a टी टू दी पॉवर 3. ओके. ही एक टर्म भेटली. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं दुसरं इक्वेशन 2a t स्क्वेअर. ओके. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपला, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. ठीक आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटेल बघा आपला, मग dy/dt इक्वल्स टू हे 2a कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ t स्क्वेअर. ओके. मग आपण हा dy/dt इक्वल्स टू हे 2a आणि t चा डेरिव्हेटिव्ह t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, हा डेरिव्हेटिव्ह काय ते डिवाइड मध्ये काय आहे, t आहे. ओके. t स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह भेटेल हा 2t. दॅट इज इक्वल्स टू 2 × 2 या ठिकाणी 4a t. हे भेटलं आपल्याला dy/dt इक्वल्स टू 4a t. ओके. या दोन टर्म भेटल्या, dy/dx इक्वल्स टू हे dy/dt डिवायडेड बाय dx/dt. या दोन्हीच्या आपल्या या ठिकाणी व्हॅल्यू ठेवून द्यायचे. dy/dt किती आहे बघा, दॅट इज इक्वल्स टू 4a t डिवायडेड बाय dx/dt 4a t क्यूब. ठीक आहे. हे 4a कॅन्सल झालं, एक t या t सोबत कॅन्सल झालं म्हणजे राहिलं काय, या ठिकाणी 1 डिवायडेड बाय t स्क्वेअर. ही व्हॅल्यू झाली dy/dx ची. ओके. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे या ठिकाणी x इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग t आणि y इक्वल्स टू लॉग ऑफ कॉस t. आपला काढायचं काय या ठिकाणी, dy/dx काढायचंय. बघा या ठिकाणी मग x इक्वल्स टू कॉस ऑफ लॉग t. याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू t. आता आपण हे टीच काय घेतोय, कारण इथे काय आहे, जो पॅरामीटर आहे तो आहे t. याच्यामुळे आपण काय घेतलं, डिफरन्शिएट केलं x ला विथ रिस्पेक्ट टू t केलेला dx/dt इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ऑफ लॉग t दॅट इज इक्वल्स टू, या ठिकाणी बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि या पूर्ण टर्मला x कन्सिडर करायचं. कॉस x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, मायनस साइन x आहे, मायनस साइन लॉग t इनटू परत डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, या लॉगचा, लॉग t दॅट इज इक्वल्स टू मायनस साइन लॉग t डिवायडेड बाय लॉग t चा डेरिव्हेटिव्ह. लॉग t चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी येईल 1 डिवायडेड बाय t. हे 1 डिवायडेड बाय t. हे झालं dx/dt इक्वल्स टू
या ठिकाणी y इक्वल्स टू आहे हे लॉग ऑफ कॉस टी, याला इक्वेशन नंबर आपण 2 कन्सिडर करू. त्या ठिकाणी डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय, डी बाय डी टी y इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ कॉस टी. ओके, dy बाय डी टी इक्वल्स टू लॉग x, या ठिकाणी लॉग आणि याला कन्सिडर करा, x कन्सिडर करा. तर हे काय होईल, लॉग x डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय x, 1 डिवाइडेड बाय हा कॉस टी होईल इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस टी, दॅट इज इक्वल्स टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय भेटतो, मायनस साइन आहे, मायनस साइन टी डिवाइडेड बाय कॉस टी, and that is equals to sin divided by cos minus tan t. dy by dt equals to minus tan t. ओके, या व्हॅल्यू आपल्या दोन व्हॅल्यू भेटल्या. एक व्हॅल्यू भेटली dx बाय dt ची आणि दुसरी dy बाय dt ची. ओके, तर dy बाय dx इक्वल्स टू dy by dx equals to dy by dt divided by dx by dt, that is equals to dy by dt ची व्हॅल्यू बघा, dy by dt आहे मायनस tan t divided by dx by dt मायनस साइन ऑफ log t, आणि याच्या डिवाइड मध्ये काय आहे, याच्या डिवाइड मध्ये आहे t, दॅट इज हे मायनस मायनस प्लस होईल, हे टी जे आहे वर जाईल, हे टी इंटू टॅन टी, मायनस मायनस या ठिकाणी प्लस झालं, डिवाइड मध्ये हे साइन ऑफ लॉग टी, हे भेटेल आपला डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू. ओके, थर्ड क्वेश्चन, x equals to t minus square root t and y equals to t plus square root t. ओके, या ठिकाणी बघा x equals to t minus square root t, याला आपण डिफरन्शिएट करू, डिफरन्शिएट x ओके विथ रिस्पेक्ट टू t, डिफरन्शिएट करायचं आपला विथ रिस्पेक्ट टू t. तर काय होईल बघा, हे dx बाय dt इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ t minus derivative of square root t, that is equals to या ठिकाणी t चा डेरिव्हेटिव्ह भेटेल 1 मायनस स्क्वेअर रूट t चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 रूट t. ठीक आहे, हे भेटला आपला dx बाय dt इक्वल्स टू y इक्वल्स टू t plus square root t, equation number 2, differentiate y with respect to t. ओके, या ठिकाणी भेटेल dy by dt equals to derivative of t plus derivative of square root t, that is equals to या ठिकाणी t चा डेरिव्हेटिव्ह 1 भेटला प्लस स्क्वेअर रूट t चा डेरिव्हेटिव्ह 1 डिवाइड बाय 2 रूट t. ओके, हे भेटला आपला dy बाय dt इक्वल्स टू हे 2 स्क्वेअर रूट t मायनस 1 डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर रूट t, हे भेटला आपला dx बाय dt इक्वल्स टू आणि या ठिकाणी dy बाय dt इक्वल्स टू हे इथं मल्टिप्लाय केलं आपण 2 स्क्वेअर रूट t प्लस 1 डिवाइडेड बाय 2 स्क्वेअर रूट t, हे भेटलं आपला dy बाय dt. dy बाय dx इक्वल्स टू बघा आपला काय भेटेल मग, dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt, दॅट इज इक्वल्स टू dy बाय dt काय आहे बघा,
2 square root t plus 1 divided by 2 square root t whole divided by 2 square root t minus 1 divided by 2 square root t. या ठिकाणी हे 2 स्क्वेअर रूट टी आणि हे 2 या ठिकाणी कॅन्सल झालं. काय राहिलं बघ शिल्लक या ठिकाणी मग स्क्वेअर रूट टी प्लस 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट टी मायनस 1 हे भेटलं आपल्याला dy बाय dx इक्वल्स टू. हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर या ठिकाणी. x इक्वल्स टू ए थीटा प्लस साइन थीटा y इक्वल्स टू e ऑफ 1 मायनस कॉस थीटा. आपल्याला काढायचं या ठिकाणी dy बाय dx. या ठिकाणी पॅरामीटर आहे बघा थीटा. ओके, दोन्ही ठिकाणी काय दिसते या ठिकाणी थीटा दिसते, याला आपण म्हणायचं पॅरामीटर. ओके, तर x इक्वल्स टू ए थीटा प्लस साइन थीटा. ओके, याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करू. डिफरन्शिएट करायचं आपला x ला विथ रिस्पेक्ट टू काय आहे थीटा आहे. x विथ रिस्पेक्ट टू थीटा हे होईल dx बाय d थीटा इक्वल्स टू ए कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ थीटा प्लस साइन थीटा दॅट इज इक्वल्स टू ए कॉन्स्टंट आहे. डेरिवेटिव घेऊत आपण हे थीटा प्लस डेरिवेटिव ऑफ साइन थीटा that is equals to a derivative of theta is 1 plus sin theta derivative cos theta हे भेटलं आपल्याला dx by d theta equals to y equals to दिलेला आहे आपला या ठिकाणी a of 1 minus cos theta. इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतो या ठिकाणी आपण याला. तर डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थीटा. ओके, डिफरन्शिएट करायचं आपला y ला विथ रिस्पेक्ट टू थीटा. काय होईल बघा मग हे dy बाय d थीटा इक्वल्स टू ए कॉन्स्टंट आहे डेरिवेटिव ऑफ 1 मायनस कॉस थीटा दॅट इज इक्वल्स टू ए डेरिवेटिव 1 minus derivative of cos theta that is equals to a derivative 1 चा 0 minus या ठिकाणी derivative cos चा derivative minus sin theta that is equals to a bracket minus हे झालं plus sin theta हे भेटलं आपला dy बाय d थीटा इक्वल्स टू dy बाय dx इक्वल्स टू dy बाय d थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा दॅट इज इक्वल्स टू dy बाय d थीटा बघा काय या ठिकाणी ये साइन थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा का है ए ऑफ 1 प्लस कॉस थीटा हे भेटेल आपला dy बाय dx इक्वल या ठिकाणी ये आणि हे कॅन्सल dy बाय dx इक्वल्स टू साइन थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस थीटा हे असेल आपलं रिक्वायर्ड आन्सर. dy बाय dx इक्वल्स टू या ठिकाणी याला आपण कन्सिडर करू साइन 2 थीटा बघा काय होईल साइन 2 थीटा डिवाइड बाय 2 होल डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस 2 थीटा डिवाइडेड बाय 2. साइन थीटालाच आपण काय लिहिलं या ठिकाणी हे 2 कॅन्सल झालं साइन थीटा या ठिकाणी 2 कॅन्सल झालं राहिलं कॉस थीटा. ओके, काही प्रॉब्लेम नाही. देन साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 टाइम्स साइन थीटा इनटू कॉस थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला बघा 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा
-1. ओके, 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थीटा -1 हा फॉर्म्युला यूज केला आपण. याला सिम्प्लिफाय करू आता बघा. हे 2 टाइम्स साइन थीटा डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस थीटा डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर थीटा डिवाइड बाय 2 -1. हे -1 प्लस 1 कॅन्सल झालं. हे 2 कॅन्सल झालं. एक कॉस थीटा या कॉस थीटा सोबत कॅन्सल झालं. काय राहिलं बसलं या ठिकाणी मग साइन थीटा डिवाइड बाय 2 डिवाइडेड बाय cos theta divided by 2 and that is equals to sin divided by cos tan theta divided by 2. हे भेटेल आपला dy by dx equals to